आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय मग लग्नानंतर गाणं गाणार आहेस ना का सोडून देणार आहेस? नाही माहित, काही ठरवलं नाहीये ना। काय नाही माहित? हे तुला ठरवावं लागतं तारा। हा ठरवावं लागणार आहे तुला तारा। तुला एक सांगते, हे घर आहे ना, हे घर, या घरात तू जोवर तुझं अस्तित्व गायिका तारा वझे म्हणून टिकवून ठेवशील ना, तोवरच तुला किंमत आहे। नाहीतर या घरात तुला पाय पुसणीची किंमत मिळणार नाही ग। मी ओळखते यांना। त्यामुळे गाणं गायचं नाही गायचं हा डिसिजन घेण्याचा तुला काही हक्कच नाहीये। रादर तुला गावच लागणार आहे तारा। म्हात्रे सोबत 7 गाण्यांचा कॉन्ट्रॅक्ट केलाय आपण, विसरलीस का? कळतंय का? आहे ना लक्षात? तारा, आपण 25 लाख ऍडव्हान्स घेतले। तू जर आता गायला नकार दिलास तर त्या 25चे 50 लाख रुपये मला नुकसान भरपाई म्हणून भरावे लागतील। आणि हा सगळं तुझा केलेला मूर्खपणा आहे। त्याचं ओझं मी का वाहू? हा तारा, चुकूनही गाणं थांबवण्याचा विचार केलास ना, तर आधी ते 50 लाख माझ्या पुढ्यात टाकायचे आणि मग कर तुला काय करायचंय ते। कारण एक लक्षात ठेव, म्हात्रे आज ना उद्या जेलमधून सुटून बाहेर येईल आणि त्याने बाहेर आल्यावर तुझ्या आवाजाचं सत्य सगळ्या जगासमोर आणलं तर काय करणार आहेस? हा जगासमोर सोडच, या घरात जेव्हा ते कळेल ना, तेव्हा काय करशील? कसा सामना करणार आहेस तू यांचा? केलाय विचार? मम्मा, अगं पहिल्यांदा घरी आलीस तू आणि आताही तू बिझनेस बद्दल बोलतेस। माझं लग्न झालंय, मी माझ्या आयुष्यभराचा जोडीदार निवडलाय आणि त्या घरात तुझ्या डोळ्यासमोर नाही राहत ग आता। तर या सगळ्या गोष्टींचं तुला काहीच कसं नाही वाटत? आताही तुला पैशांचा आणि बिझनेसचाच विचार करायचाय? मम्मा, आता तर या क्षणाला मला जवळ घे, माझी त्याच्यावर माया कर, निदान आशीर्वाद दे मला। तो अधिकार तू कधीच गमावलाय तारा। मला आता तुझ्यात आणि तुझ्या या संसारात, तुझ्या खर्चांमध्ये काही इंटरेस्ट नाहीये। मला फक्त आता इतकंच तुला सांगायचंय की आता इथून पुढे नियोजित केलेले सगळे कार्यक्रम, सगळ्या रेकॉर्डिंग्स मला वेळच्या वेळी पूर्ण झालेल्या हव्या। तू त्या कशा मॅनेज करतेस, कोणासोबत मॅनेज करतेस, ते आता तुझं तू बघायचंस। फार मोठी झालीस ना, मग आता कर मॅनेज।
सारंग सर, छान दिसताय तुम्ही. असं काय बघताय? तुम्हाला कोणाशी दृष्ट लागू नये म्हणून मी टिळा लावला. सारंग दादा, काय आहे तुझं? हे काय चाललंय? मी तुला हे सांगायला फोन केलाय की त्या सावलीला फायनल धमकी देऊन झाली आहे. आता ती काय सारंगकडे फिरकणार सुद्धा नाही. हा, आता ठरल्याप्रमाणे मला तुला एकदा भेटायचंय बस. काय बोलतोयस तू? वेळ लागलाय का तुला? आता कसं भेटू मी? जर मी तुला भेटायला आले ना तर आपण लटकू दोघे. कोणाला लटकवतीयस? सा